श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत आलू पराठा। तर प्रथम आपण पीठ मळून घेऊया पराठ्यासाठी। इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1/4 मैदा टाकलेला आहे। 2 टेबलस्पून रवा टाकलेला, एकदम बारीक रवा टाकलेला आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकून मळून घ्यायचं आहे। इथे मी प्रथम मिक्स करत आहे पीठ, नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे। मैदा हवा असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल, पण मैद्याने थोडं स्ट्रेचिंग होतं, त्याच्यामुळे मैदा जर टाकला तर एकदम परफेक्ट पराठे होतील। तर इथे मी पीठ मळून घेणार आहे। इथे पीठ मळलेलं आहे। आता थोडंसं तेल टाकून आपल्याला त्याला मसाज द्यायचा आहे चांगला। इथे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ। इथे पीठ मळून झालेलं आहे आणि झाकून ठेवायचं आहे। आता स्टफिंग बघूया आतली। बटाटे उकडून घेतलेले आहेत। उकडून थोडा वेळ पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत बटाटे आपल्याला, नंतर किसून घ्यायचे आहेत। इथे मी किसून घेणार आहे बटाटा। त्याच्यामध्ये काश्मीरी रेड चिली पावडर टाकलेले आहे 1 टेबलस्पून, 1/2 टेबलस्पून धना पावडर, 1/2 टेबलस्पून गरम मसाला, 1/2 टेबलस्पून आमचूर पावडर, 1/2 टेबलस्पून चाट मसाला, मीठ टाकलं आहे पिंक सॉल्ट, साधं मीठ टाकलेलं आहे सफेद, हिंग टाकलेलं आहे, ओव्याची पावडर टाकलेली आहे, कसुरी मेथी टाकायची आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे मिक्स करून झालेलं आहे आणि लगेच पराठे बनवायला घ्यायचे आहेत। जर ठेवलं तर पाणी सुटेल पराठ्यांना। इथे छोटा गोळा आधी प्रथम असाच लाटून घ्यायचा आहे थोडं पीठ लावून, नंतर वरच्या बाजूला तेलाचा हात लावायचा आहे आणि थोडंसं सुकं पीठ पसरवायचं आहे। नंतर पराठे फिलिंग ठेवायचे मधोमध बटाट्याची आणि पुरणपोळीसारखं गोळा करून घ्यायचा आहे। आता हा लाटून घ्यायचा आहे आपल्याला पीठ लावून। तिथे मी पीठ लावून लाटून घेणार आहे। हलक्या हाताने लाटायचं आहे, एकदम जोरात प्रेस नाही करायचं आहे। ते लाटून झालेलं आहे। गरम पॅनवर आपल्याला तो शेकवण्यासाठी ठेवायचा आहे। दोन्ही बाजूने शेकवायचा आहे। थोडंसं तूप लावायचं आहे किंवा तेल किंवा मस्का देखील लावू शकता। साईडच्या कडा थोड्या दाबून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या कच्च्या राहणार नाही। अशा प्रकारे आपला पराठा रेडी आहे। मी तुम्हाला कट देखील करून दाखवते। आतली फिलिंग एकदम प्रॉपर भरलेली आहे। अशा प्रकारे आपला पराठा रेडी आहे। नक्की रेसिपी ट्राय करा। आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब